नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, मन माझे तुझे झाले. सीझन 2 भाग 28. सकाळी कोणीच लवकर उठले नाही. फक्त आजी आजोबा उठले होते. नेहमीप्रमाणे गार्डनमध्ये गप्पा मारत होते. नोकरांनी तिथेच गरम चहा आणून दिला होता. आजही रॉकी सकाळीच आला होता. त्याला आजी आजोबा दिसले. तो त्याच्या सोबत बोलायला गेला. रॉकी आजही आला आहे. याला घरातून सकाळी कसे बाहेर निघू देतात? आजोबांनी मनातच विचार केला. हॅलो, गुड मॉर्निंग आजी आजोबा, रॉकी म्हणाला आणि आजूबाजूला बघितले. गुड मॉर्निंग रॉकी, आजी आजोबा एकत्र म्हणाले. त्यानंतर नोकरांनी चहा कप घेण्यासाठी आला होता. रॉकी, तू चहा घेणार का? आजोबांनी विचारले. मी आधीच घेऊन आलोय, रॉकी म्हणाला. शांताला भेटायला आलाय का? आजीने विचारले. थोड्या वेळात भेटेल, रॉकीने उत्तर दिले. तू रोज का येतो? तुला काही काम नसते का? आज तर मस्त सुट्टी आहे, झोपून घ्यायचं ना, आजी म्हणाल्या. रॉकीला आजीचे हे बोलणे फारसे आवडले नव्हते. खर तर सकाळी तो गौरीला बघण्यासाठी येत असे, म्हणून तो इथे येत होता. आजीचं बोलणं बरोबर वाटलं नव्हते, पण मी रोज सकाळी का येतो याला काय उत्तर द्यायचं असा विचार तो मनातच उमटला. आजी आजोबांनी त्याला चहा प्यायला सांगितला. रॉकीला वाटलं आज कदाचित गौरीला बघता येणार नाही. त्याने आजी आजोबांशी थोडं बोलून निघून जायचं ठरलं आणि तो घरी निघून गेला. आजी आजोबा हसू लागले. आपण आता जाऊया. खरंच आज मंदारने गौरीला बाहेर येऊ दिलं नाहीये असे वाटतंय, आजोबांनी म्हणाले. चांगलंच झालं. आज ती चकली करणार आणि दमून जाईल, आजी म्हणाल्या. दोघही घरात निघून गेले. रॉकी घरी पोहोचला. रूम मध्ये जाताच तो शांतपणे खुर्चीवर बसला. हातात कॉफीचा कप होता. कॉफी पिली, पण त्याचं लक्ष कुठंच नव्हतं. मनात सतत एकच प्रश्न फिरत होता. मी रोज तिच्या घरी का जातो? तिचं हसू बघायला, की ती अजून माझ्याशी बोलते का हे जाणून घ्यायला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. गौरीची आठवण येताच त्याचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. ती मंदार सोबत किती आनंदी आहे. ती हसते, बोलते, सगळ्यांमध्ये रमते आणि रॉकी स्वतःच्याच हातावर चटका बसला. हे काय करतोय मी? मी तिच्या शिवाय राहू शकत नाही, पण तिचं आयुष्य बिघडवायचं नाही. फोन उचलताच तिचा नंबर उघडला, पण कॉल लावला नाही. नाही, ती खुश आहे. तिचं आयुष्य तिचं आहे. मला स्वतःला सावरायला हवं. तो उठला. आरशाकडे पाहत म्हणाला, रॉकी, आता पुरे झालं. स्वतःला बदल. तिच्यासाठी नव्हे, स्वतःसाठी. त्यानंतर त्याने फोन उचलला आणि अशोकला मेसेज केला. डॅड, आज मी लवकर येतो. थोडं नवीन काम सुरू करायचं आहे. तो स्वतःलाच व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करायला लागला. रॉकीचं मन अजूनही गौरीकडे ओढलं जात होतं. पण आज पहिल्यांदाच त्याने स्वतःसाठी वचन दिलं. मी तिच्या आठवणीवर जगणार नाही. आता मी माझ्या आयुष्याला नवा रस्ता निवडणार. अशोक रॉकीच्या रूम मध्ये आले. रॉकी अजून झोपला? तो तर रोज लवकर उठतो, अशोक म्हणाले. त्याने रॉकीच्या तोंडावर पाणी शिंपले. रॉकी जागा झाला. आजूबाजूला बघू लागला. मी तर माझं स्वप्न आहे. मी स्वप्न बघितले. मी गौरीला कधीच विसरणार नाही. आता मंदारच्या घरी जाणार नाही. ऑफिसमध्ये तिला भेटत जाईल, रॉकी मनातच म्हणत होता. रॉकी, काय विचार करत आहे? अशोक म्हणाले. कशी काय झोप लागली समजलंच नाही, रॉकी म्हणाला. लागली असेल, नाश्ता करून घे, अशोक म्हणाले. मी फ्रेश होऊन येतो, रॉकी म्हणाला. बाथरूम मध्ये निघून गेला. अशोक बाहेर निघून गेले. गौरी उठली. तिने घड्याळाकडे बघितले. आज 8 वाजून गेले होते. ती लगेच उठली. बाथरूम मध्ये गेली आणि आंघोळ करून आली. रूमच्या बाहेर आली तर अजून कोणीच उठलं नव्हतं. तिने देवपूजा केली. गार्डन मध्ये गेली. तिथे आजी आजोबा दिसले नाही. आजी आजोबा आज लवकर उठले नाही वाटतं, गौरी मनातच विचार करू लागली. गार्डन मधून काही फुलं घेऊन ती पुन्हा देवघरात आली. फुलं वाहून झाल्यावर ती बाहेर आली, पण अजूनही कोणी दिसत नव्हतं. मग ती परत रूम मध्ये गेली. मोबाईल पाहिला. 10 वाजले होते. तेवढ्यात मंदार उठला. त्याने गौरीकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, गुड मॉर्निंग गौरी. गुड मॉर्निंग, गौरी हसत म्हणाली. मी येतो आवरून, असं म्हणत मंदार बाथरूम मध्ये गेला. गौरीने दरम्यान बेड आवरला. मंदारचे कपडे बाहेर काढून ठेवले. बाहेर आली तर सरिता आणि इंदू गप्पा मारत होत्या. सरिताने नाश्ता करायला सांगितलं होतं. थोड्या वेळात सगळे तयार होऊन बाहेर आले. सरिता किचन मध्ये गेला आणि नाश्ता लावायला सांगितला. सगळे नाश्ता करायला बसले. त्यांच्या गप्पा चालूच होत्या. वहिनी, चकली कधी करशील? मी तुला मदत करतो, साहिल म्हणाला. नाश्ता झाला की आधी पीठ भिजवून घेते, मग थोड्या वेळाने चकली करू, गौरी म्हणाली. वहिनी, मला पण बघायची आहे, रिद्धी आनंदाने म्हणाली. चालेल, गौरी म्हणाली.
अशाच गप्पा मारत सगळ्यांचा नाश्ता झाला. सगळे नाश्ता करून झाल्यावर गौरीने पीठ भिजवून घेतले. साहिल, मंदार आणि रिद्धी तिच्या आजूबाजूला उभे होते. वहिनी, मी आधी रोल करू का? साहिल उत्साहाने म्हणाला. ठीक आहे, पण फक्त सावकाश. उघडत नाही ना ते नीट बघून घे. रिद्धी लगेच मोबाईल घेऊन फोटो काढायला लागली. साहिल पिठावर हात फिरवत हसत होता. मंदार त्याला पाणी उडत मजा करत होता. गौरीने आनंदाने रोलिंग करत होती. तिला हसत खेळत सगळ्यांची साथ मिळत होती. आज तर खूप मजा येणार आहे, रिद्धी म्हणाली आणि फोटो काढत राहिली. आणि गौरी सगळ्यांच्या मदतीने चकली बनवत होती. शांता आजी बाजूला उभे राहून हसत होत्या. अरे किती मस्ती करतात हे लोक, पहा सगळे एकत्र खूप आनंदी आहेत, आजी म्हणाल्या. इंदूही पाठ टाकून थोडं हसत होती, पण दूर राहून सगळ्या गप्पा ऐकत होती. सगळ्या घरातली मस्ती, हसण्याचा आवाज ऐकून आजी आजोबा पण खूप आनंदी झाले. सगळ्यांच्या चकल्या तयार झाल्या होत्या. गौरी आणि साहिल, मंदार, रिद्धी घडवलेल्या चकल्या डायनिंग टेबलवर ठेवले होते. अरे किती छान दिसत आहे, लगेच खायला हवे, कैलास म्हणाले. साहिल लगेच एक चकली घेतो आणि चवीने बघतो. वा, तुम्ही खरंच कमाल केलीये वहिनी, तो हसत म्हणाला. मंदारही एक चकली घेऊन चवीने बघतो. अरे ही तर खरंच मस्त झालीये, तो रिद्धीकडे बघून म्हणाला. रिद्धी लगेच फोटो काढून म्हणाली, हा फोटो टिकवायला हवा, आपल्याला आठवणीत राहील. गौरी तुझ्या हातची जादू आहे, चकली सगळ्यांना खूप आवडली, सरिता म्हणाल्या. सगळे एकमेकांच्या खाल्लेल्या चकल्या बघून हसत होते. शांता आजी, आजी आजोबा बाजूला उभे राहून आनंदाने पाहत होते. अरे किती छान मस्ती, मेहनत एकत्र आहे, सगळे खूप आनंदी आहे, आजोबा म्हणाले. सगळ्यांनी थोडी थोडी चकली खाल्ली आणि त्यात गप्पा, हसणे, आनंदाची मस्ती सुरू झाली. साहिल मंदारला हसून म्हणाला, अरे तुले तर रोजच हवं असं काहीतरी मजा करायला. मंदार हसून म्हणाला, हो हो मग, आज तर गौरीची मेहनत आहे, तिचं क्रेडिट जाऊ द्या. सगळ्यांनी हसत खेळत चकली खाल्ली आणि घरातलं वातावरण खूप आनंदी झाले. बघू आता पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 28. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.